महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीची आज सांगता झाली। आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। आता आपण आहोत घाटकोपर प्रभाग क्रमांक 125 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाकेबाज उमेदवार हरिश्चंद्र जंगम साहेब यांच्या कार्यालयामध्ये। आता 10 दिवस सुरू असलेला प्रचार एकदम जोराचा झाला। याबरोबर त्यांचे उत्साही कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर आहेत। स्वतः हरिश्चंद्र जंगम आपल्याबरोबर आहेत। साहेब, प्रचारामध्ये कशी आघाडी घेतली ही तुमच्यापर्यंत येणारच आहे। त्या अगोदर आपले धडाडीचे कार्यकर्ते दीपक भाऊ भोसले हे आहेत। दीपक भाऊ, प्रचारामध्ये कशी आघाडी घेतली, काय प्रतिसाद मिळाला, 16 तारखेला गुलाल कोणाचा असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आमचे जे लाडके नेते आहेत हरिश्चंद्र जंगम साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली। आणि ज्या दिवशी त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारीचा आम्ही अर्ज दाखल केला त्या दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये दानादान उडवून टाकलेली आहे। आणि आमचे सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे गल्ली गल्लीमध्ये घराघरामध्ये जाऊन पॅम्पलेट देतात, स्टिकर चिटकवतात। जोरदार प्रचारात आम्ही मुसंडी मारलेले। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते आमचे तालुकाध्यक्ष जंगम साहेब हे 15 तारखेला जनता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्यात येणार आणि 16 तारखेला गुलाल हे आमचाच राहणार। राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल उधळणार, जंगम साहेब प्रचंड मताने निवडून येणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो। साहेबांच्या बरोबर त्यांचे खंदे समर्थक गावावरून आलेले एक उच्च उभूषित जंगम साहेब आहेत। जंगम साहेब जिल्हा परिषदेला सातारा जिल्ह्यामधून जिल्हा परिषद लढवली, त्या देखील अल्पमतामध्ये त्यांचा पराभव झाला। साहेबांच्याबद्दल आपले काय अनुभव आहेत? साहेबांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर साहेबांना पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड होती आणि आज त्यांच्या या वयामध्ये सुद्धा ते संपूर्ण जनतेमध्येच असतात। या ठिकाणी गेले 8-10 दिवस जो प्रचार चाललेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या प्रचाराचा एकंदर निष्कर्ष काढला तर उद्याची येणारी जी मतदान आहे ते साहेबांच्या विजयीची एक घोषित करण्यासारखं आहे आणि बहुसंख्य या ठिकाणी लोक साहेबांच्या बरोबर आहेत आणि उद्याचा गुलाल आहे 16 तारखेचा तो साहेब या ठिकाणी विजयी होतील अशी एक खात्री आहे। 16 तारखेचा गुलाल जंगम साहेबांचा असणार आहे। उमेदवार आपल्याबरोबर स्वतः आहेत। इतक्या वर्ष त्यांनी समाजसेवा केलेली आहे। निवडणुकीचा प्रगल्भ असा त्यांना दांडगा अनुभव पाहण्याला काही अडचण नाही, कारण ज्या MMRD ज्या इतर आमदारांचं MMRD असो SRA असो सगळ्या प्रकारामध्ये त्यांना अनुभव आहे। साहेब, 15 कार्यकर्ते उत्साही आहेत। 16 तारखेला गुलाल आपलाच आहे। लोकांना काय अपील कराल? मी हरिश्चंद्र जंगम प्रभाग क्रमांक 125 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार। मी या तालुक्याचा घाटकोपर पूर्व तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून मला पहिल्या यादीतच उमेदवारी घोषित करण्यात आली। काही लोकांना दुसऱ्या यादीत उमेदवारी मिळाली। असे एकूण 90 उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे मुंबईमध्ये निवडणूक लढवत आहेत घड्याळ चिन्हावर। लोक असं बोलतात की मुंबईमध्ये राष्ट्रवादीची संघटना थोडी कमजोर आहे, परंतु यावेळेस माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवाजीराव नलावडे आणि सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या सहकार्याने ही मुंबईमध्ये निवडणूक लढवली जाते। आणि यावेळेस आमचे नेते पण म्हणतात की राष्ट्रवादीशिवाय मुंबईचा महापौर ठरणार नाही। मी 3 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 4 तारखेपासून प्रचाराला सुरुवात केली आणि पहिल्या दिवसापासून माझ्या पदयात्रांना उत्स्फूर्त अशी स्वयंस्फूर्तीने लोक जॉईंट व्हायला लागले आणि तो एवढा मोठा मेळा होत गेला की कालच्या पदयात्रेमध्ये जवळजवळ 1000च्या वर लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते। त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग फारच होता आणि मी घाटकोपर पूर्व तालुक्यामध्ये अनेक वर्ष काम करत आहे। माझ्या ओळख आहे
त्यामुळे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. कारण बाकीचे 2 उमेदवार त्या मानाने त्यांच्या पाठीमागे त्यांचा पक्ष होता. आमच्या पक्ष जरी असला तरी आम्ही पक्षाकडनं काही अपेक्षा केलेल्या नाही आहेत. आम्ही स्वतः स्वबळावर ही निवडणूक लढली आणि बघता बघता एक कारवा तयार झाला आणि आज मला निश्चितच अपेक्षा आहे की मी 100% विजय होईन. बघता बघता कारवा तयार झाला. 3 तारखेला अर्ज दाखल केल्यानंतर 4 तारखेपासून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली. पक्षाचा जरी मुंबईमध्ये त्यांची ताकद कमी असली तरी जंगम साहेब गेल्या 40 वर्षापासून लोकसेवेमध्ये समाजसेवेमध्ये इथं अग्रेसर आहेत. त्यांच्या त्या वैयक्तिक जे नातेसंबंध तयार केलेत, जिव्हाळा निर्माण केला आहे, त्या जिव्हाळ्यातून ते निवडून येतील. कार्यकर्ते देखील उत्साहात. 16 तारखेला आमचाच गुलाल आहे. आणि जंगम साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मुंबईचा महापौर हा राष्ट्रवादीच्यावर होणार नाही, त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं त्यांनी एक आव्हान केलं आहे. कॅमेरामॅन जावेद शेखसह ज्ञानदेव सुतार, मुंबई.